त्या साखळी स्थगित आहे। धन्यवाद मानसीवाडी त्यांनी हा जो विषय जनसेवेचा आणि लोकांच्या हितासाठी घेतला तर त्यांना आमचं सार्वजनिक आरोग्य विभागाचं पूर्ण पाठबळ। त्यांनी आम्हाला सांगितलं की येणाऱ्या 27 तारखेला जे मेडिकल चीफ ऑफिसर आहेत त्यांच्याशी बैठक करून देणार आहेत आणि त्यांच्यानुसार त्यांनी काय नियोजन केलं आहे ते आम्हाला तिथे गेल्यावर माहिती पडेल। त्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत तरी फक्त स्थगित केलेलं आहे। जर आम्हाला तिथे समाधानकारक उत्तर जर नाही मिळालं तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल। आजचं जे उपोषण ईशान्येमुंबई विभाग क्रमांक 8 आम्ही सर्व पदाधिकारी सन्माननीय सुरेश पाटील साहेब, प्रमोद शिंदे साहेब विभाग प्रमुख, तसेच शाखा प्रमुख संदीप वेताळे, विधानसभा प्रमुख संजय चव्हाण, अर्जुन शिंदे, रोहन गेजगे, उस्तुरे, तसेच महिला शाखा संघटिका पूनम जाधव, महिला पदाधिकारी सर्व शिवसेनेचे पदाधिकारी इथे आज उपोषणाला सर्व उपस्थित होते। आज जो आम्हाला आश्वासन दिलं आहे की येणाऱ्या 27 तारखेला बाबा हॉस्पिटल इथे आम्हाला चर्चा केल्यानंतर जे काही उत्तर मिळेल आणि जे उत्तर जर आम्हाला समाधानकारक नसेल ते असं असेल की नाही आम्ही बघू करू, तर ह्या असल्या कुठल्याही त्यांच्या आश्वासनाला आम्ही बळी पडणार नाही। आताचं जे उपोषण फक्त आम्ही संयमाने घेतलं होतं, परंतु जर 27 तारखेला आम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर 28 तारखेला आम्ही तीव्र आंदोलन करून त्यांना शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना आम्ही दाखवून देऊ की हे उपोषण जे केलं होतं त्याचं उत्तर कसं देता येईल। जो मुद्दा जो आहे तो इथे ह्या केमिस्ट वॉर्डमध्ये काही त्याची उत्तरं भेटणार नाहीत। त्याकरिता 27 तारखेला कुर्ला येथे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत बाबा रुग्णालयाच्या दालनामध्ये एक मीटिंग त्यांनी आम्हाला दिलेली आहे। त्या मीटिंगला आमचे दोन्ही विभागाचे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे साहेब असतील, आमचे सुरेश पाटील साहेब असतील, नगरसेवक विठ्ठल लोकरे साहेब असतील आणि इकडचे एक महिला विभाग संघटिका प्राध्याताई साखळी आणि वरिष्ठ सगळेच पदाधिकारी आम्ही तिकडे उपस्थित असणार। त्या मीटिंगला स्वतः त्यामुळेचे आमचे हांडे साहेब हेही उपस्थित असणार आहेत। आमचं निवेदन एकच आहे की ते पत्रक आम्ही एक आता त्यांचं मान्य केलेलं आहे, पण त्या पत्रकाला आम्ही आमचं पत्रक वेताळ्यांचं पत्रक आम्ही दिलेलं आहे शाखाप्रमुख वेताळ्यांचं की आम्हाला मीटिंगमध्ये समाधानकारक उत्तरं जर भेटली नाहीत किंवा रुग्णालय चालू करण्याबाबत जर उत्तरं भेटली नाहीत तर 28 तारखेला आम्ही पुनश्च इथे साखळी उपोषण घेणार आहोत आणि ते साखळी उपोषण असणार आहे ते अमरण साखळी उपोषण असणार आहेत। त्यातूनही जर मस्तवाले जे अधिकारी आहेत त्यांनी जर ते रुग्णालय चालू करण्याबाबत जर खबरदारी घेतली नाही तर उग्र आंदोलनही छेडण्यात येईल।